माढा तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या अर्थात सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्याच्या विस्तारीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याच्या सूचना आमदार अभिजित पाटील यांनी पिंपळनेर येथे कामाची पाहणी करताना उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता यश डुमरे यांना दिल्या। आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आणि शेवटच्या टेरिटोरीड पाणी मिळावं म्हणून अस्थिरीकरणाचं काम हे पूर्वी त्या ठिकाणी मंजूर झालेलं होतं आणि त्याला काम देखील झालेलं सुरुवात होती। परंतु ज्या कंपनीने काम केलंय त्या कंपनीने अत्यंत निष्ठुर दर्जाचं काम केलंय। नितीन बापू कापसेनी आणि यांच्या सर्व सहकार्यांनी मला त्या संदर्भात कल्पना दिली। आज आम्ही इथं आलो बघितलं तर त्या ज्या एमएमचा थर असायला पाहिजे, ज्याचं मातीचं बॅक प्रेशर आहे ते कंट्रोल केलंय का, आणि आता जर आपण लाईन बघितली डोळ्यांना दिसते आपल्याला तर सगळी अबलॉंग झाली। म्हणजे त्यांनी कम्पॅक्शन केलेलं नाही, त्याला जे प्रॉपर आतला थिकनेस पेपर वापरायला पाहिजे, ज्या जाडीचं आपल्याला कॉन्क्रीटीकरण करायला पाहिजे ते क्वालिटीचं काम झालेलं नाही। तरी मॅडमना आता सूचना दिल्या की ह्या कामाचं क्वालिटी कंट्रोल विभागाकडून त्या ठिकाणी M40 M30 काय आपण कॉन्क्रीट वापरलं आणि ही सगळी चौकशी करून त्याचा अहवाल त्या ठिकाणी देतील आणि एसटींना त्याच्यावरती सांगून आपण सीई साहेबांपर्यंत हा विषय नेऊन त्या ठिकाणी ह्या कामाची चौकशी करून या संबंधित ठेकेदारावरती दंडात्मक कारवाई करणं, त्याचं ब्लॅकलिस्टेड करणं आणि हे काम पुन्हा त्या ठिकाणी त्यांच्याकडनं त्यांच्या असलेल्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी पुन्हा चांगल्या क्वालिटीचं उत्तम करून घेणं ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडू। बापूंनी जो आंदोलनाचा इशारा दिलाय, बापू मी आपल्याला खात्रीने सांगतो 1 महिन्याच्या आत ते त्या ठिकाणी मॅडम रिपोर्ट तयार करून घेतील, त्याची क्वालिटी कंट्रोल येतील आणि 1 महिन्यात जर नाही झालं तर आपण त्या ठिकाणी स्वतः SCC यांच्यासोबत बैठक लावू आणि ह्याच्यावरचा तोडगा काढून हे काम चांगल्या क्वालिटीचं करणे हा आमचा त्या ठिकाणी प्रायोरिटी असेल। आणि त्यामध्ये कोणीही असेल कंपनी कोणीही सबलेट काम घेतलं असेल तर कोणाच्याही पाठीशी कोणाला घालायचं काही कारण नाही। आणि या सगळ्यांची जी जुनी लॉबी आहे त्या लॉबीतलाच हा विषय आहे, ते तुम्हाला पण देखील माहिती आहे। परंतु आज या क्वालिटी कामामध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही। हे शेतकऱ्याच्या निगडीत आणि जिव्हाळ्याचा विषय। बापू जुन्या लॉबीत कोण आम्हाला बाकीच्या गोष्टीत जायची गरज नाही। 18-20 होणं समजून घेऊ शकतो बापू, हा ही प्रचंड मोठा विषय आहे। इथं जर बघितलं तर सगळ्याच्याच लक्षात येण्यासारखा विषय आहे। तर एवढं तेवढं समजून घेते, शेतकऱ्यांनी पण समजून घेतला असतं। ही सगळा विषय प्रचंड मोठा विषय आहे, कारण ही काम जे ठिसूळ झाले अगदी मातीच्या विटा चुरगाळल्यासारख्या मातीच्या डेपा फुटल्यासारखंही फुटतंय। त्याची दखल प्रशासनाने घेतली आणि त्या आबाने शब्द दिलाय की आपण महिन्याच्या आतमध्ये काम मार्गी लावू। या कामाचं बजेट 35 कोटी आहे। 18 किलोमीटर काम आहे। सुरुवात होऊन 2 वर्ष झाली, परंतु आपण ज्या ठिकाणी आता उभा आहे, ज्या लोकेशनला आपण उभा आहे ते काम करून 6 महिने म्हणजे पहिलाच पावसाळा झालाय आणि काम एखाद्या ठिकाणी भराव फुटलं त्या ठिकाणी आपण समजू शकतो, पण पूर्ण भरावाला तड गेलेत आणि जिथं म्हणजे पूर्ण भराव राहून मधूनच असं फुगलाय भराव। तर ती त्याच्यामुळे आता जर सगळ्यांनी तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये सिमेंटचं प्रमाण कमी आहे आणि जाडी पण फार कमी आहे। त्याच्यामुळे सगळ्या कामाची चौकशी व्हावी आणि याचा परिणाम काय होईल तर ह्या भागामध्ये जी त्रस्त झालीत लोक चिबडामुळे, जसं पाणी जास्त कमी पडल्यानंतर नुकसान होतं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान ही चिबडाच्या जमिनीत होतं आणि ह्या लोकांना सगळ्यात जास्त तोटा एक तर सुरुवातीला पाणी येतं, इथून फार जवळ आहे पाणी पडणार एरिया, तर त्याच्यामुळे इथल्या लोकांना जर पाण्याचं चिबडानं जर पिकं गेली तर त्याचा तोटा होतो आणि पुढची जी लोक आहेत जी आपण उपळाई माढा तिकडला रंदेवाडी आपला जो भाग आहे विठ्ठलवाडी शिवरे त्या एरियातल्या लोकांना पाणी जाणार नाही। आणि क्षेत्र किती आहे चिबळाचं क्षेत्र डिटेल मध्ये तुम्हाला मी चर्चा करून सांगतो। पाणी मुरल्यानंतर जी पॉप्युलेशन होणार आहे त्याचा बेनिफिट तर बंद होणार। चिबळाचं क्षेत्र किती आहे, बेनिफिशियल एरिया आहे चिबळा। आता इथल्या लोकांना पाणी पाळी टू पाळी आल्यामुळे यांच्या पिकाला पाणी कमी पडण्याचा जास्त शक्यता राहत नाही, परंतु जी जास्त होणारं पाणी पॉप्युलेशनचं प्रमाण जर वाढलं तर तो त्या विहिरी हळूहळू भरत जाईल, जोपर्यंत जिथपर्यंत आता ही कॅनॉल हा लेवल प्रमाणे काढलेला असतो, त्यामुळे जमिनीच्या वरच्या बाजूला पण कॅनॉल असू शकतो आणि ते उताराच्या बाजूला त्याचा चिबळाचा एरिया पार जिथपर्यंत पॉप्युलेशन जाईल तिथपर्यंत चिबळाचा एरिया राहू शकतो। त्याच्यामुळे चिबळाचा एरिया मोठ्या प्रमाणात राहू शकतो आणि ही जर काम सगळ्या जर गोष्टी बघितल्या
तर याच्यामध्ये पुढची जी गाव आहे ती सगळी टोकाची, एक तर त्या गावाला पाणी लेट पोचतं, सगळं पाठीमागनं भिजत गेल्यामुळे लेट पोचतं, आणि जर पाण्याचा फ्लो हा इलेक्ट्रिक मोटरानं हा पाणी उपसलं जातंय. आज हा 70 कोटीचा नुसता विषय नाहीये, तर हा आज उजनी 80 साली झाल्यापासून आता पहिल्यांदा ही काम मंजूर झाला आणि 70 कोटी रुपये शासनानं निधी दिला. हा 70 कोटी निधी जरी वाया गेला तेवढ्यापुरता हा विषय राहत नाही, परत ही काम करणं शक्य नाही. आणि कायमस्वरूपी जी पुढची गाव आहे ती प्रतीक्षेमध्ये, ज्याला आशेचा किरण दिसला होता ही कॉन्क्रीटीकरणाचं काम झालं, आता आम्हाला प्रत्येक पाळी आमच्यापर्यंत पोहोचल, तर ती पाळी पोचणार नाही. आणि विनाठाई लाईटचा पण खर्च जाणार आहे. ही काय म्हणजे सायपन पद्धतीने येणारी ही योजना नाही. त्याला लाईटचा खर्च करून उपसा सिंचन मधून हे पाणी टाकलं जातं. आणि त्याचा म्हणजे आता आम्ही मॅडमला ठराविक वेळ त्यांच्याकडनं घेऊ, आणि त्याच्यानंतर जर आमचं समाधान नाही झालं तर त्यांना भराव पूर्ण फिरून दाखवावा लागेल, कारण आम्ही बऱ्यापैकी चालत शेतकऱ्यांनी सगळा भराव बघितलाय. एखाद्या ठिकाणी झालं तर आपण समजून घेऊ शकतो, सगळ्याच ठिकाणी अक्षरशः कॅनॉल व्यवस्थित असं मध्ये कॅनॉलला असं भगदाड पडले, ती इतकं निकृष्ट काम आहे. आणि ती त्यांनी आता स्वतः डोळ्यांनी बघितले. त्यांनी याच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, आणि जर नाही कारवाई झाली किंवा आम्हाला जर याच्यामधून समाधान नाही निघलं तर भविष्य काळामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभा करण्याचं काम कृषीनिष्ठ परिवार करील, एवढं मी सांगतो. आणि मॅडम कडून वेळ घेऊ. आज अभिजित आबा बरं का, आमच्यासारख्या शेतकऱ्यासाठी आबाने आज एवढ्या सकाळी वेळ काढला, त्याच्याबद्दल आम्ही आबांचे पण आभार मानतो.